नाशिकमधल्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत तज्ज्ञांनी एक मोठा दावा केलेला आहे आणि धक्क्यांचं संकट हे पूर्णपणे टळण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे। गेल्या जुलैपासून नाशिकमध्ये 1.6 ते 4.3 रिश्टर स्केलचे जवळपास 64 धक्के तर गेल्या 24 तासामध्ये 3 धक्के बसलेले आहेत आणि सौम्य धक्क्यांची मालिका साधारण 2 महिने सुरू राहण्याची शक्यता आहे। जमिनीखाली निर्माण झालेला दाब हा सौम्य धक्क्यांमधून बाहेर पडत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। तर नाशिकच्या आदिवासी पट्ट्यामध्ये पूर्व पश्चिम दिशेने सुमारे 30 किलोमीटर फॉल्ट लाईन आहे। सौम्य धक्क्यांमुळे मोठ्या तीव्रतेचा धक्का बसण्याचा धोका आपोआप टळतो असं तज्ज्ञांनी दावा केलेला आहे। ते 4.3 रिश्टर स्केलच्या धक्क्यानंतर नाशिककरांमध्ये आता निर्माण झालेली भीती काहीशी कमी होण्याची शक्यता आहे। मात्र पुढचा महिनाभर भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। सागर गायकवाड आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। जाणून घेऊया आपण काय नेमकी नाशिककरांच्या सध्याच्या भावना आहेत आणि काय नेमकं या संदर्भात तज्ज्ञांनी मत व्यक्त केले। सागर, गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं नाशिकमधल्या भूकंपाच्या बातम्या वाचतो ऐकतो, पण सौम्य धक्के असले तरी एक भीतीचं वातावरण आहे आणि अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे हे सगळे भूकंपाचे धक्के थांबण्यासाठी। काय नेमके या संदर्भात आणखी माहिती आहे? नक्कीच, खरं तर जुलै महिन्यापासून आत्तापर्यंत 64 धक्के भूकंपाचे नाशिककरांना बसलेत। विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागात यामध्ये जास्त धक्के बसल्याचं समोर आलेलं आहे। सुरगाणा असेल, पेठ असेल, दिंडोरी असेल आणि विशेष बाब म्हणजे 2 दिवसापूर्वी नाशिक शहर परिसरामध्ये देखील ह्या भूकंपाचे धक्के जाणवले। यामुळे अनेक घरांना तडे देखील पडल्याचं समोर आलेलं होतं। आता देखील एक महत्त्वाची माहिती जी समोर येताना पाहायला मिळते, यामध्ये 2 महिने ह्या भूकंपाचे धक्के जाणवू शकतात असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। यामुळे काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येताना पाहायला मिळत आहे। तर हे जे धक्के जे आहेत हे साधारणतः 1.4 पासून ते 4.3 पर्यंत असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। यामुळे जे गर्भामध्ये जे हालचाली सुरू आहे, यामुळे सौम्य प्रकारचे जे धक्के आहेत ते बसण्याची शक्यता आहे। तज्ज्ञांनी देखील याबद्दल महत्त्वाच्या बाबी नोंदवलेल्या आहेत। यामध्ये पुढील 2 महिने सौम्य धक्के बसू शकतात। त्यामुळे नाशिककरांनी त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांनी काळजी घ्यावी। त्याचबरोबर ती आपल्या परिसरामध्येच देखील 4 हे तज्ज्ञांनी भूकंपाचे नोंदी करण्यासाठीचे यंत्र बसवण्यात आलेले। यामुळे या सगळ्या बाबींकडे जर बघितलं तर प्रशासन याबाबत देखील सतर्क मोडवरती आहे। मात्र नाशिककरांनी ग्रामीण भागात असणाऱ्या लोकांनी याबाबत काळजी घ्यायचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। ठीक, सागर, धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।